चॅनलवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आलो आहोत आम्ही शिखर शिंगणापूरला। समोर तुम्हाला हा जो डोंगर दिसतो आहे तो शिखर शिंगणापूरचा डोंगर दिसत आहे। महादेवाच्या मंदिराचा हा एंट्री पॉइंट आहे। आम्ही वरती सरळ चाललेलो आहोत। ओम नमः शिवाय। इथून आपल्याला मेन मंदिराकडे जाता येते। श्रावणाचे दिवस असूनही खूप ऊन पडलेलं आहे। मुख्य दरवाजावर जवळ ही एक पिंड आहे। ओम नमः शिवाय। आज सोमवार असल्यामुळे भरपूर गर्दी आहे। शिखर शिंगणापूरमध्ये हे मुख्य मंदिर आहे। मंदिरामध्ये भरपूर गर्दी आहे। खूप मोठीच्या मोठी अशी लाईन लागलेली आहे। मास्क काढायचा का डायरेक्ट? सोमवार असल्यामुळे मंदिरात खूप गर्दी आहे। दर्शन रांगेमध्ये दर्शन घेण्यासाठी 3 ते 4 तास लागतील। अभिषेक आहे का अभिषेक? नाही ना मदत करा आपली देणगी कमरची पडता येत नाही। मंदिराच्या कलर कामासाठी बांधकामासाठी आधार मदत करा आपली देणगी करण्याच्या अन्नदान बांधकाम कलर काम चालू आहे। मग नाही ठेवलं आपल्या घरी न्यायला थोडं ठेवा ना। ओम नमः शिवाय। देणगी करण्याच्या संसार प्रपंचात देवाचे मुरगडण्याची दान दक्षिणा द्यावा। दरवाजातून बळीला जाण्यासाठी मार्ग आहे। आम्ही आता बळीला निघालेलो आहोत। इथून समोरून बघताना खूप छान वाटते। आता आम्ही ह्या बळी प्राचीन मंदिर म्हणजेच अमृतेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहोत। हे एक प्राचीन मंदिर आहे। हे एक हेमाडपंथी मंदिर आहे। बळीच्या मंदिरातून शंभू महादेवाकडे जाण्यासाठी तो समोर दिसतो आहे तो मार्ग आहे।
नमः शिवाय. मंदिरामध्ये खूप गर्दी आहे, त्यामुळे खूप वेळ आपण थांबू शकत नाही. जा ना. बळीच्या मंदिराच्या शेजारी 5 पांडवांचं हे एक मंदिर आहे. तिथं आम्ही आता दर्शन घेत आहोत. बळीच्या मंदिराकडून आम्ही आता मुख्य मंदिराकडून आता आमच्या गाडीकडे निघालोय. अशा प्रकारे आमचं मंदिराचं खूप छान दर्शन झालं. मंदिराच्या आजूबाजूचा हा लूक खूप सुंदर दिसतोय. पावसाचं पाणी इथं साठलेलं आहे, त्यामुळं हिरवळ झालेली आहे. छान गवत उगवलेलं आहे. शिखर शिंगणापूरवरून आम्ही खरेदी केलेली ही पिंड स्फटिकाची आहे.